हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो मिशोचा ज्वेलरी हॉल आहे. जेवढी ज्वेलरी मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि आत्तापर्यंत जी काही ज्वेलरी मी मिशोवरून घेतलेली आहे त्याची क्वालिटी खूप सुंदर आलेली आहे. म्हणजे पुन्हा मी अशी रिटर्न कुठली ज्वेलरी केलेली नाही, कारण सगळ्या ज्वेलरीची क्वालिटी आणि अगदी ॲफोर्डेबल प्राईजमध्ये मला ती मिळालेली आहे. तर लग्नसराईसुद्धा सुरू झालेली आहे आणि ज्यांना बाहेर जाऊन शॉपिंग करणं जमत नाही किंवा तितका वेळ नाही आहे, लहान मुलं आहेत, तर अशांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे माझं माझं स्वतःहून सांगते की मला बाहेर जाऊन शॉपिंग करणं जमत नाही. 2-2 मुलं असतात आणि चॉईस करायला वेळ तेवढा मिळत नाही किंवा तेवढ्या त्या व्हरायटीमध्ये मला ज्वेलरी बाहेर कुठे अशी मिळत नाही. म्हणून मग मी मिशोवरूनच मोस्टली ज्वेलरी ऑर्डर करते. तर तुम्हाला जर आवडली तर नक्की तुम्ही ऑर्डर करा. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे कुठल्या बँगल्स मी विअर करते. म्हणजे असं कुठलं फंक्शन असेल तर त्या फंक्शनला साडीवर, ट्रेडिशनल साडीवर किंवा मग कुठल्याही फॅन्सी साडीवर वगैरे कुठली ज्वेलरी मी यूज करते. तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे की ट्रेडिशनल साडीवर जी मी ज्वेलरी ज्या बँगल्स माझ्याकडे आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ट्रेडिशनल साडीवर घालण्यासाठी मी ह्या बँगल्स ऑर्डर केल्या होत्या मिशोवरून. तुम्ही बघू शकता ह्याची क्वालिटी अगदी अशा भरीव अशा बँगल्स आहेत या. आणि घातल्यावर तर असं वाटतं ह्या सोन्याच्याच आहेत. म्हणजे इतका सोन्यासारखा कलर येताना म्हणजे एक चकाकी पण तशीच आहे. खूप अशा हेवी आहेत, म्हणजे भरीव आहेत, असं कुठे लागत वगैरे पण नाहीत, घातल्यानंतर साडीला अडकत नाही, काही नाही. तर मी या बँगल्स मोस्टली मध्ये घालते. म्हणजे पाठीमागे पुढे अशा दुसऱ्या बँगल्स घालते आणि मध्ये या बँगल्स घालते किंवा मग पुढेसुद्धा तुम्ही घालू शकता. तर 2च आहेत माझ्याकडे या. तर तुम्ही बघू शकता क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला जर हव्या असतील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ह्या मोत्याच्या बँगल्स आहेत. ह्या मी बरेच दिवसांपासून यूज करते. तर ह्याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आली होती. ह्यासुद्धा कुठेही साडीला अडकत वगैरे नाहीत किंवा हाताला टोचत नाहीत, काही नाहीत. छान क्वालिटी आहे. तर कुठल्याही ट्रेडिशनल साडीवर या दोन्ही बँगल्सचे सेट मी जसे मॅच होतील तसे मी यूज करत असते. तुम्ही बघू शकता. त्यानंतर मंगळसूत्र मी दाखवणार आहे तुम्हाला. 4 टाईपचे मंगळसूत्र आहेत माझ्याकडे. आपलं गोल्डचं मंगळसूत्र तर असतंच, पण प्रत्येक ठिकाणी ते गोल्डचं मंगळसूत्र आपण घालू शकत नाही. म्हणजे ट्रेडिशनल साडी असेल तर मग ते सोन्याचं मंगळसूत्र घालतो आपण. पण पार्टीवेअर साडी किंवा फॅन्सी साडी असेल तर मग त्यावेळी आपण ते म्हणजे वेअर केलं तरी मग ते व्यवस्थित दिसत नाही किंवा तो लूक कंप्लीट होत नाही. म्हणून मग त्यासाठी सुद्धा मी मंगळसूत्र ऑर्डर केलेले आहेत. तर पहिलं जे आहे ते तुम्ही बघू शकता. हे पिकॉक मंगळसूत्र, जे की खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. बघा तुम्ही, खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे. त्यासोबतच 2 इयरिंगसुद्धा आहेत. ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आलेली आहे आणि ॲफोर्डेबल प्राईजमध्ये मिळालेलं आहे. त्यानंतर सेकंड आहे तर ते हे आहे, मोत्याचंच आहे. बघू शकता तुम्ही. ह्याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि ह्यासोबत मला अजून 3 गोष्टी मिळालेल्या आहेत. इयरिंग्स, एक नथ आहे प्रेसची आणि बुगडी आहे. त्यासुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही. ह्या ज्या आहेत ह्या बुगडी आहेत ह्यासोबत भेटलेल्या. त्यानंतर ही प्रेसची नथ आहे, छोटीशी नथ आहे, नाजूक आहे. आणि अजून हे कानातले आहेत. तर हे सगळं मला एका सेटमध्ये मिळालं होतं. मंगळसूत्र, कानातले, त्यानंतर नथ आणि बुगडी. तर हा सुद्धा सेट मला खूप छान मिळाला होता मिशोवरूनच. त्यानंतर हे एक मंगळसूत्र मी ऑर्डर केलेलं आहे मिशोवरून. बघू शकता तुम्ही. ह्याची क्वालिटीसुद्धा प्रीमियम क्वालिटीचं मंगळसूत्र आहे. वाट्या आहेत 2 आणि परफेक्ट उंची वगैरे पण परफेक्ट आहे. ह्यासोबत असे कुड्यांसारखे कानातले आहेत. आता हे मंगळसूत्रसुद्धा कुठल्याही ट्रेडिशनल साडीवर तुम्ही जेव्हा घालता ना तेव्हा एक कंप्लीट लूक होऊन जातो. खूप सुंदर असं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर
छोटंसं चोकर मी ऑर्डर केलेलं. तर हे चोकर आहे. खूप सुंदर असं हे चोकर आहे. नाजूक आहे खूप. हे घातल्यानंतर म्हणजे नाजूक दिसता तुम्ही. सिंपल असं आहे पण गळ्याशी घातल्यानंतर एक छान असं लुक येऊन जातो. ह्यासोबत सुद्धा कानातले आहेत. बघू शकता तुम्ही. सुंदर नाजूक दिसायचं असेल तर हे मंगळसूत्र हे जे आहे चोकर ते तुम्ही घेऊ शकता. असं आहे. त्यानंतर बरेचदा असं होतं की इव्हिनिंगचं लग्न असतं आणि किंवा मग बड्डे पार्टी असते किंवा इव्हिनिंगचे जे फंक्शन असतात तर त्याच्यासाठी आपण मोस्टली फॅन्सी किंवा जे काही पार्टीवेअर साडी आपण वेअर करतो. तर त्याच्यासाठी सुद्धा मी एक पार्टीवेअर साडीवर वेअर करण्यासाठी एक नेकलेस घेतला होता. तो तुम्ही बघू शकता. हा नेकलेससुद्धा खूप चांगली क्वालिटी आहे याचीसुद्धा. कुठल्याही पार्टीवेअर साडीवर हा खूप छान दिसतो. यासोबत सुद्धा कानातले आहेत. असे कानातले आहेत. तर हा सुद्धा A1 क्वालिटीचा आहे. मस्त क्वालिटी आहे. त्यानंतर पार्टीवेअर साडी घातल्यानंतर आता दाखवलं तुम्हाला जो नेकलेस मी घालते तर त्या नेकलेसवर मग असं मंगळसूत्र मी वेअर करते. तर साडीवर पार्टीवेअर साडीवर नेकलेसवर घालते. त्यानंतर मग हे मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र घालते. ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. यासोबतसुद्धा 2 कानातले आहेत. कानातले आहेत. हे सुद्धा खूप छान क्वालिटीचं आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तर अशी भरपूर सारी ज्वेलरी माझ्याकडे आहे जी मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. तर तुम्हाला जर यापैकी कुठलीही ज्वेलरी आवडली असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा किंवा मग कमेंट करा. तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मिळून जाईल. आणि ज्वेलरी आवडली की नाही हे नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया आपण पुन्हा. तोपर्यंत बाय. टेक केअर.